गजर माऊलीचा सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्णा नंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू भाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या निर्नारी प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी प्रिय जगद्गुरु तुकोबर आहे यांचा 4 चरणाचा आणि गोकुळवासियांना नेमकं कशाचं सुख झालंय तो प्रतिपादित करणारा कालापर प्रकरणातला अभंग आहे विढाला याचा इको कमी करा आता पैकी अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून खऱ्या अर्थानं श्री वैकुंठवासी हरिभक्तीपारायण यादव स्वामी महाराज यांचे पुण्यस्मरणार्थ व हरिभक्तीपारायण वैकुंठवासी वामनजी आनंद महाराज काळे वैकुंठवासी हरिभक्तीपारायण रामनाथ महाराज शिलापूरकर यांच्या आशीर्वादाने व हरिभक्तीपारायण भिक्काजी महाराज व हरिभक्तीपारायण विक्रमजी महाराज काळे सर यांच्या प्रेरणेनं चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्यातली आजची काल्याची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी सर्व तरुण मंडळी यांच्या वतीनं माझ्या वाट्याला आली सर्वांना धन्यवाद। त्याचबरोबर मृदंगाच्या साथीसाठी जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते आदरणीय हरिभक्तीपारायण मृदंग सम्राट मृदंग वैभव आपल्या परिसराचं भूषण आदरणीय कृष्णा महाराज नवगिरे एकदा जोरदार टाळी महाराजांची द्या।
त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती पारायण मृदंग सम्राट मृदंग वैभव आपल्या परिसराचं वैभव प्रवीणजी महाराज पवार एकदा जरा जोरदार टाळी. त्याचबरोबर गायनाच्या साथीसाठी जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते आदरणीय हरिभक्ती पारायण भजन सम्राट स्वर सम्राट अनिरुद्धजी महाराज कदम गंगाखेड एकदा बाबांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती पारायण नाही आलेत. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती पारायण आपल्या परिसराचं भूषण आपल्या परिसराचं वैभव माझ्यावरती अत्यंत जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व नवे नवे अनेक बऱ्याच वेळा साथीचाही योग आलाय ते आपल्या परिसराचं भूषण स्वर सम्राट भजन सम्राट आदरणीय हरिभक्ती पारायण चिंतामणजी महाराज एकदा महाराजांसाठी जरा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती पारायण वडेकर बाबा असतील बाबांसाठी जरा जोरदार टाळी द्या. अर्धा मिनिट टाळी द्यायची. कालवीचं सर्व भजनी मंडळ असेल विनेकरी बाबा असतील अतिशय गुर अतिशय देखनुरूप तुकोबऱ्यासारखं दिसते वा तुम्हालाही धन्यवाद. विनय वेडा हा त्याचबरोबर दोन्ही चोपदारांसाठी टाळीला घाल पडायचं नाही. आता शेवटचा दिवस आहे. त्याचबरोबर जे संवादिनीवरती जे गोड साथ करतात ते आदरणीय हरिभक्ती पारायण नवगिरे सर ना हा नवगिरे सरांसाठी जोरदार टाळी द्या. पुढे जे शूटिंग ज्यांच्या माध्यमातून चालू आहे गजर माऊलीचा आमचा विनोद कांगे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळी. अतिशय गोड साऊंड सिस्टम ज्यांनी लावली त्यांनाही धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात विठाला आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी आजच्या माझ्या कीर्तनाचं सौजन्य घेतलंय आणि आज ज्यांनी माझं पाकिट भरलंय ते वैकुंठवासी काशीनाथजी भीमा अनवट यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र हरिभक्ती पारायण धनाजी काशीनाथ अनवट आणि धनाजी काकांचे सुपुत्र अवधूतजी धनाजी अवदट अनवट आणि सोमनाथजी धनाजी अनवट या सगळ्यांसाठी जरा एकदा जोरदार टाळी द्या. कारण कसं असतंय ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. त्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी उपस्थित आहे. पहाटे 5 वाजता चालू. लोक म्हणले आलाय कारण महाराज म्हणलं पहाटे 5लाच आलाय टेन्शन घेऊन. कारण रात्री कीर्तन इकडे पलीकडं संभाजीनगर जवळ होतं तिकडलं कीर्तन करून डायरेक्ट इकडे आलोय. पहाटे 5ला मुक्कामी इथं आलो. अतिशय गोड व्यवस्था तुम्ही केली आणि वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारं हे कुटुंब आहे आणि निश्चित एक आवर्जून बोलेल. तुमच्या घरी आल्यानंतर मला एक जाणवलं भगवंताची सेवा किती करताय मला याच्याशी काही घेणं देणं नाही पण तुम्ही दोघं बापाची सेवा करता हे बघून जरा मला आनंद वाटला. अतिशय गोड. आणि ज्यांच्या माध्यमातून या कीर्तनाला येण्याचं योग्य ज्यांनी फोन केला ते सरपंच आमचे वाल्मिक तत्या एकदा त्यांच्यासाठी मी जरा जोरदार टाळी द्या. आता ते थोडं जड जाईल पण असू द्या त्यांची माझी ओळख आहे त्यांच्या ओळखीच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं योग्य. सर्वांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात विठाला अभंग जगद्गुरु तुकोबर यांचा आहे आणि अभंग जगद्गुरु तुकोबर या गोकुळवासीयांना झालेल्या सुखाचं वर्णन करतायत बाबा. तसं पाहिलं गेलं तर या संसारात सुख मिळणं सहजासहजी शक्य नाही. शोधून सुद्धा सापडणार नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे बाबा ज्या संसारात सुखच नाही महाराज म्हणतायत त्या गोकुळवासियांना आज सुखाची प्राप्ती झाली. बरं एक तर सुख सुख करत माणसाला संसारात मरावं लागत आहे तरी सुखाची प्राप्ती नाही. पण आज गोकुळवासियांना महाराज म्हणतायत इतकं सुख झालंय की ज्या सुखाला अंतही नाही आणि ज्या सुखाला चिंतामणजी महाराज पार सुद्धा नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. पण बाबा कारणही तसंच आहे सुखाचं. कारण जो सुख देणार आहे सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगासारखा. जो सुख देणारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा तो भगवान श्रीकृष्ण आजच्या दिवशी गोकुळात जन्माला आलंय म्हणून सुखाचं कारण गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. महाराज कारण काय बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. महाराज त्या आनंदाचं प्रतीक काय महाराज म्हणतायत गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी. सगळ्याच्या दारात सरा सारवण केलंय गुडिया उभारल्या सगळेजण आनंदाने गातायत नाचत आहेत महाराज. पण कारण काय बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आणि शेवटी तुकोबराय म्हणतायत जे जे झाले अवतार भगवंतानं जे जे अवतार धारण केले त्या त्या अवतारामध्ये मी तुकोबराया त्या भगवंतासोबत आहे म्हणजे आहेच. आणि त्या या अवतारामध्ये त्या बाळकृष्णाचं गोंडस रूप मी बघितलं आणि त्याचं रूप बघितल्याबरोबर त्यानं माझं मन वेधून घेतलंय. तो कामने छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विढालं.
अगदी एकाही मिनिटाचं विषांतर होणार नाही. आज फक्त कृष्ण म्हणजे कृष्णच आपल्याला ऐकायला मिळणार आहे. कृष्ण सोडून आजच्या कीर्तनात बाबा दुसरं काही सुद्धा येणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला महाराज हे घ्या ते घ्या तरी होणार नाही. दुसरं ऐकायचं असेल तर परत संध्याकाळचं ठेवावं लागेल पुढच्या वर्षी. आजच्या कीर्तनात कृष्ण की कृष्ण. बाबा माझं कीर्तन तसंच असतंय, जसं निमित्त तसं बोलावं माणसाने. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सोडून आजच्या कीर्तनात एकही मिनिट मी एकही क्षण बाजूला जाणार नाही. डायरेक्ट अभंगाकडे स्पर्श करतोय, डायरेक्ट भगवंताच्या चरित्राला वर्णनाला सुरुवात करतोय. ऐका, आज काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन म्हणलं की विशेषत्वानं सांगावं लागत नाही. सप्ताह पूर्ण काला म्हणलं की आम्ही बी सगळ्या लोकांनी ठरवायचं आता निघा आता झालं तुमचं काम. काला म्हणलं की बाबा हाला काला हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे. याच्या पलीकडे कीर्तन होणार नाही. हा होतील पण वर्ष श्राद्धाची होतील, वास्तुक शांतीची होतील, काही होतील, पण सप्त्यातलं कीर्तन परत बाबा होणार नाही. काला हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे. जसं मंदिराच्या बांधकामा कळस, मंदिराचं बांधकाम कधी पूर्ण झालं म्हणता येईल बाबा? ज्यावेळेस मंदिरावरती कळस बसला. मंदिरावरती वीट कुठपर्यंत रस्ता येते? जोपर्यंत मंदिरावरती कळस बसत नाही तोपर्यंत किती बी शिखरावर शिखर चढवा काही फरक पडत, बरोबर आहे चोपदार? पण एकदा का कळस बसला परत वीट मांडता येते काय? अजिबात नाही. म्हणजे जसं मंदिराच्या बांधकामा कळशू तसं, किंवा जसं गंगेचं वाहन कुठपर्यंत आहे? समुद्रापर्यंत. मी पटवून देतो. एकदा काय झालं, एका वर्गात शिक्षकानं प्रश्न विचारला, अरे भीमा नदी कुठं उगम पावली रे? चिंतामण महाराज कधीच उत्तर येत नव्हतं बरं का. सगळ्यात विद्यार्थी पण त्याला माहित होतं भीमा नदी कुठं उगम पावली, तेवढं पाठ करून आलत. कधीच वर्गात प्रश्नाचं उत्तर न देणाऱ्या मुलानं बाबा हात वरती केला. गुरुजीला बी आनंद झाला, वा कधीच उत्तर दिलं नाही, आज देतोय, काय अडचण त्याला विचारायला. गुरुजीने त्याला उभा केला आणि जसं गुरुजीने त्याला उभा केलं बाबा आता त्याला बी आनंद झाला, कधीच उत्तर नाही आज देतोय. जो खाली नाही उभा राहिला तो असा बेंचवर जाऊन उभा राहिला आणि बेंचवर जाऊन उभा राहून गुरुजीला म्हणला मी सांगतो. गुरुजी म्हणले सांग ना भीमा नदी कुठे उगम पावली? तो म्हणला पावली भीमाशंकरला. बरं मी भीमाशंकरहून आली कुठं? आली पुण्यात. पुण्यातून आली कुठं? आली दौंडला. दौंडमधून आली कुठं? आली सिद्धटेकला. सिद्धटेकमधून आली कुठे? गेली विकास महाराजांच्या गावात. विकास महाराजांच्या गावातून गेली कुठे? गेली पुढे उजनी धरणात. उजनी धरणातून गेली कुठं? पोराला पाठ होतं बरं का चांगलं. जसं गुरुजी विचारलं तसं उत्तर देत होतं. भीमा नदी गेली म्हणला उजनी धरणात. उजनी धरणातून पुढे कुठे गेली? गेली म्हणला पंढरपूरला, झाली चंद्रभागा. बरं पंढरपूर पासून गेली कुठं? गेली म्हणला कर्नाटकात. बरं कर्नाटकातून गेली कुठं? गेली म्हणला आता समुद्राला. गुरुजी म्हणला पोरग बी काय थांबणार दिसत नाही. गुरुजीने विचारलं होय र, समुद्राला गेली. बरं समुद्राच्या पुढं गंगा गेली कुठं? भीमा गेली कुठं? पोरग म्हणलं गुरुजी बी आता थांबणाऱ्यातलं दिसत गुरुजी बी आता थांबणाऱ्यातलं दिसत नाही. गुरुजीला बी डायरेक्ट एक उत्तर देऊन टाकायला पाहिजे. म्हणला गुरुजी गेली तुमच्या डोंबल्यात. आता समुद्राच्या पुढे कुठे गंगा जात होते? अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया. तू का म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एक माया. तू का म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या अतिशय गोड प्रमाण दिलं. गंगेचं वाहन नदीचं वाहन कुठपर्यंत आहे? समुद्रापर्यंत. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. म्हणजे गंगेचं वाहन बाबा थांबलं. तसं सप्ताह पूर्ण झाला कधी म्हणायचं? ज्या दिवशी काला झाला त्या दिवशी सप्ताह झाला. विठाला विठाला. बरोबर महाराज, आज हा काला आमच्या गावात घडतोय, पण तो काला पहिला झाला कुठं? पहिला काला झाला जो भगवान श्रीकृष्णानं आणि गोपाळानं यमुनेच्या तीरावरती केला तो. दुसरा काला झाला एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळाशी रायवंटी. दुसरा काला तो बरं प्रसाद देणार कोण आहे? भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि आज तोच काला प्रत्येक अखंड हरिनाम सप्त्याच्या निमित्तानं बाबा आपल्याला प्रत्येक गावोगावामध्ये सेवन करायला मिळतोय. विठाला भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राकडे वळायचंय मला. ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती अधर्म माजत असतो
ज्या वेळेस पृथ्वीवरती हाहाकार माजत असतो त्या वेळेस स्वस्वरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाईल नेत्री वाहे तोय सांगत त्या पृथ्वीनं वासराचं रूप धारण करावं ब्रह्मदेवापाशी सांगावं आणि सांगावं ब्रह्मदेवा या जगात अधर्म वाढलाय तुझं यज्ञ या कुठं होत नाही तुझं भजन होत नाही तुझं कीर्तन होत नाही देवा लवकरात लवकर तू अवतार घ्यावा त्यावेळेस ब्रह्मदेवानं आकाशाच्या वाणीने सांगावं ऐका टेन्शन घेऊ नका आकाशाची वाणी सांगे सकल अशी माने हा बरोबर बोल एक काम करा काय होणार काय नाही देवकीच्या पोटी येईल भगवान देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्ण जन्म घेतील आणि ते सगळ्याचं रक्षण करतील बाबा सुरू झालाय का कार्यक्रम ऐका इकडं कंसानं आपली देवकी बहीण आपला लहानपणीचा मित्र वसुदेवाला द्यायचं ठरवलंय आणि बाबा लग्नाचा दिवस उजाडतोय पण लग्नाच्या आदल्या दिवशी काय असते आपल्याकडं वरात असते हळद असते किंवा गावदेव मिरवणूक असते गावदेव मिरवणूक कंसाची वसुदेवाची आणि देवकीची कंसानं काढली रथ झुपलाय एकीकडे वसुदेवाला बसवलंय एकीकडे देवकीला बसवलंय स्वतः कंस रथ हाकायला उभा आहे गोडे झुंपलेत आणि रथ चालू आहे आणि रथ गावाच्या मध्यावरती आला आई जसं रथ गावाच्या मध्यावरती आला तशी आकाशात विजांचा कडकडाट झाला आकाशात वाणी झाली आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा ए कंसा ऐक एवढ्या ठाटामाटात ज्या बहिणीची तू मिरवणूक काढली ना त्याच बहिणीच्या पोटी 8वा पोरगा येणार आहे आणि तो तुला मारणार आहे आता बाबा मला एक सांगा आपल्या बहिणीचा पोरगा आपल्याला मारणार म्हणल्या कोणता भाऊ आहे बहिणीला पैठणी घेईन तुम्ही घेताल काय कालविकर हा नाही बहिणीचा पोरगा आपल्याला मारणार दर 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 तुला एखादा एकर दे तू बरं झालं मला मार असं आहे का म्हणजे कोणताही भाव असू द्या काय करणार तो काहीतरी उपाय करण्याचा प्रयत्न करणार बाबा येऊ तर राक्षस यानं काय केलं माहिती का घेऊन या कणग माराया धावला घेऊन या कणग माराया धावला तरवार काढली त्या देवकीला मारणार तेवढ्यात त्या वसुदेवानं हात पाकायला सांगितलं ऐ बिघडला काय म्हणला गोळ्या बिळ्या संपल्यात का काय म्हणला तुझा अक्कल नावाची गोष्ट आहे का नाही तुला म्हणला अरे म्हणला बहीण आहे आणि बहिणीला मारणं म्हणजे ब्रह्महत्येचं पातक आहे तुला मारणार आहे कोण हिच्या पोटी येणारा 8वा पोरगा मग पहिल्याची काय चूक आहे म्हणला हिची काय चूक आहे म्हणला मारू नको एक काम कर आम्हाला जेलमध्ये टाक सगळी पोरं तुझ्या ताब्यात आणून देतो आणि बाबा पहिला गरीवर का जेलमध्ये टाक म्हणलेला नाही तर सगळं गरी जेल फोडायचाच प्रयत्न करतात कधी बाहेर निघत पहिला गरी जेलमध्ये टाक आणि बंदिवासात टाकला हा म्हणता देवकीला दिवस गेले आणि बाबा पहिलं बाळ जन्माला आलं जसं बाळ जन्माला आलं तसं कंसाकडे नेऊन दिलं आणि कंसानं त्या बाळाला बघितलं आणि त्या बाळाला बघितल्यानंतर त्याला प्रेम निर्माण झालं अरे भाचाय माझा आणि कितवा आहे पहिला आपल्याला धोका किती वापासून आहे 8व्या पासून मग पहिल्याला काय मारायची कारण नाही म्हणला प्रेम निर्माण झालं जसं आपल्याला आपली पोरं प्रिय तसं राक्षसाला सुद्धा त्यांची पोरं प्रिय आहेतच ना म्हणला मारायचं आहे कशाला गोंडस रूप बघितलं बाबा मारण्याचा विचार कॅन्सल केला तेवढ्यात पुण्य सारावया इकडीचा नारद आलं त्याला कामच कळ लावायचं इकडून तिकडून कळ लावणार म्हणजे लावणार ए म्हणला कंसा काय झालं काय नाही म्हणला माझा भाचा आहे म्हणला कशाला मारू मला मारणार आहे कितवा 8वा पहिल्याची काय चूक आहे म्हणला थांब त्याच्यामुळे तुम्हाला बिनडोक म्हणतात म्हणलं तुम्ही राक्षस नसता सुद्धा म्हणला थांब म्हणला इकडे बघ म्हणला माझ्याकडे डोळे वाचून हे किती बोट आहेत पोरांनो 8 तो हात वर करते बारी बारी किती बोट आहेत किती बोट आहेत 8 तेव्हा म्हणला थांब इकडे बघ 1 2 3 4 5 6 7
कोणताही आठवा आता हे ना थांब म्हणला आता तुझं डोळं फिरतील नीट बघ म्हणला 1 2 3 4 5 6 7 आता कोणताही आठवा म्हणला ठीक आहे म्हणला आता एका गडी ठिकाणला म्हणतोय गडी ठिकाणला म्हणतोय त्यो म्हणला त्यो जगाचा बाप आहे खेळतो येण्याची खेळावा नटतो येण्याची नटावा त्याचं सोपं नाही कधी पहिला होईन कधी आठवा होईन सांगता येत नाही मारे म्हणला बाबा पहिला मारला साही मारित दुराचारी 7वा योग मायेनं रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवले ते बलराम दादा आणि आता 8वेची तयारी सुरू झाली आता 8वं पोरग जन्माला येणार पण आई महिला मंडळ ऐका पुरुष मंडळ ऐका बहीण तुम्हाला आहे बहीण मला आहे आई तुम्हाला आहे आई मला आहे पण आई ज्यावेळेस महिला पोटोशी असते का ज्यावेळेस महिला गर्भवती असते का त्यावेळेस त्या स्त्रीचा चेहरा तेजस्वी दिसत असतो कधी बघा ज्या महिलेच्या पोटात गर्भ आहे तिचा चेहरा तेजस्वी दिसत असतो कारण काय माहिती का ती बाळ आहे ना बाळातलं त्या गर्भाचं तेज आईच्या चेहऱ्यावरती येत असतं आता आपल्याला शिंबडी मुलं जन्माला येतात शिंबडीच ना आपल्याला हा आपल्याला शिंबडी मुलं जन्माला यायची म्हणे तरी आईचा चेहरा कसा आहे तेजस्वी इथं देवकीच्या पोटी स्वतः देव जन्माला येणार आहेत देवकीचा चेहरा कसा दिसत असेल ऐकायचंय तुम्हाला थाप द्या देवकीचे तेज दिसे सूर्य देवकीचे तेज दिसे सूर्य कंसाची हृदय जळत असे बाबा कंस असं तिल 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 तुटायचं आणि बरोबर बाबा 9 महिने आणि 9 दिवस झाले आणि रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाची 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय तुम्हाला बोर नाही ना व्हायला लागलं नाही तर बोर व्हायला लागल्यावर मला सांगा मग मी विनोदाकडे वळतो पण कसं असतंय ज्या निमित्तानं आहे बाबा त्या निमित्तानं बोलावं आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र असं आहे बाबा मी जितके वेळा सांगल तेवढे वेळा मला पुण्य आणि तुम्ही जेवढे वेळा ऐकल का तेवढं तुम्हाला सुद्धा त्याचं काय होणार आहे पुण्य प्राप्त होणार आहे 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली जशी 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली का तसं देवकीनं वसुदेवानं त्या भगवान श्रीकृष्ण सांगितलं ए देवा तू जर असं 8 वर्षाचा आमच्या पुढे येशील तर तुला आमचा कोण म्हणेल र ए बारीक होणार आई बाबा मला बारीकच व्हायचंय पण मी मोठा याच्यासाठी झालोय मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय काय सांगायचंय नंदाच्या
आहे अतिशय गोड. नंदाच्या बाबा मला सांगायचंय काय, नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला. तिथं काय झालंय, माया जन्माला आली, तिला उचला, मला तिथं ठेवा आणि तिला इथं आणा. ए पोरा, पण बोलणे बोलता वाटे सोपे, पण करणे करता टिंब टिंब कापे रे. अरे बोलायचं सोपं आहे, पण करून दाखवायचं लय अवघड आहे. हातापायात बेळेत कसं. बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त तुमचे लाड पूर्ण करा आणि मला उचला. बाबा लाड पूर्ण उचलीला कमला पते पायचे वाहन गळते, पायचे बंधन गळते, पायचे बंधन गळते. उचलीला कमला पते पायचे बंधन प्रमाणाच्या बाहेर घरी कधीच जाणार नाही. निश्चित प्रमाण म्हणजे प्रमाणच येणार आहे. जरा लक्ष देऊ नाही का. उचलीला कमलापती पायीची बंधने गळती. देवाला वसुदेवानं उचलले बरोबर हातापायाची बंधनं निघून गेली. बाबा एवढ्यातून देवाला एकच सांगायचंय, जसं वसुदेवानं देवाला उचललं, जीवनातली सगळी बंधनं काय झाली, दूर झाली हातापायाची. तसं देवाला एक सांगायचंय, आपल्या कंठामध्ये भगवंताचं नाम धारण करा, आपल्या जीवनातली सुद्धा सगळी संकट दूर झाल्याशिवाय राहणार. फक्त त्या देवाचं भजन करा, त्या देवाला कंठामध्ये ठेवा. उचललं बाबा, बाहेर गेले, बाहेर पाऊस चाला, यमुनेच्या तीरावर गेले. आणि जसं यमुनेच्या तीरावर गेले तसं पाय नदीच्या पात्रात टाकला. पाणी गोट्याला, पाणी गुडघ्याला, पाणी कमरेला, पाणी खांद्याला, पाणी हनवटीला, आणि आता पाणी नाका तोंडात जायला लागलं. आणि जसं पाणी नाका तोंडात जायला लागलं का, तसं त्या वसुदेवानं देवाला सांगितलं, ऐ कृष्णा, तू आजची जगाचा बाप. मान्य की म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगात ते चालित, किंवा तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या आम्ही मान्य केले ना तुझा अस्तित्व. तू जगाचा बाप हे आम्हाला मान्य, पण देवा एक लक्षात ठेव, मी तुझा बाप आहे. बरोबर आहे ना. तू जगाचा बाप आहे मान्य आहे ना, पण मी सुद्धा कोण आहे, तुझा बाप आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, आज तुझा बाप संकटात आहे. आणि ऐक देवा, मी मेलो तरी चालल, पण कृष्ण तू वाचला पाहिजेस. कारण कंसानं हाहाकार मारला, आणि याला बाप म्हणतात बरं का. बापाची व्याख्या ही, मुलाच्या भवितव्यासाठी जो जीवाचं रान सुद्धा करू शकतो ना, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. आतापर्यंत आईचं कौतुक लय झालं बरं का. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर आई कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनी बघितली. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर वाल्मिक दादा कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनी बघितली. पण आयुष्यभराची शुदुरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनी बघितली. पण आयुष्यभराच्या जेवणाच्या सोयीसाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. महिला मंडळ बसल्या बसल्या तुम्ही कायम म्हणत असता, कौशल्येचा रामबाई, कौशल्येचा राम. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात का, त्यावेळेस कौशल्य माता रामासमोर उभा राहते, ढाई मुकलून रडते, रामा हे नको ना जाऊ वनवासाला. तू जर वनवासाला गेला ना, तुझी आई जगायची नाही बघ. पण आया माफी मागून बघतो, माफी मागून बोलतो, आई जगली. पण दशरथ नावाचा बाप सांगत होता, रामा वनवासाला जाऊ नको, तू जर वनवासाला गेला तर तुझा बाप जगायचा नाही. आणि बाबा झालंय तसंच. ठीक 2 दिवसानंतर एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत प्राण सोडला. पण आमच्या मुखातून कधी आलं नाही दशरथाचा रामबाई, दशरथाचा राम. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजे. ही भूमिका ज्या बापाची ना, त्याला वसुदेव म्हणतात, त्याला वसुदेव. मला वाटतं काल ओरामध्ये माया झाला असेल, झालंय ना. मग आज मी थोडं वेगळं बोलतो. आई प्रेम करते, आई गेलं की आम्ही रडतोच. कालचं कीर्तन मस्त झालं, मला अतिशय गोड. आता ऐका, काल बाप सांगितलं, पण आज आई गेली ना, आमच्या डोळ्यात आसू येतात आणि आम्ही बी म्हणायला सुरुवात करतो. इको द्या आई वाचून, अरे आई वाचून याले दशा जीवाची तळमळती, खरी आईची माया, अहो
खरंच आईची माया ज्यालाही नाही त्या अग चुकलं तुझं बाई अग चुकलं तुझं बाई रडत धाई धाई रडत धाई धाई ग इना माझे आई ग इना माझे आई ग अग किती ग माझं हाल झालं सांगू मी उन्हाला निघून गेली सावली पडलो मी उन्हाला अग वासराला सोडून कुठं अग वासराला सोडून कुठं निघून गेली आई आई निघून गेली आई 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 इना माझे आई आई इना माझे आई 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 प्रेम करते कडे आई प्रेम करते या दुमत नाही पण आईपेक्षा जो काकणभर जास्त प्रेम करतो ना महिला मंडळ त्या व्यक्तीचं नाव बाप आहे गड्या त्या व्यक्तीचं नाव बाप आहे आणि बाबा ही लीला भगवान श्रीकृष्णानं मुद्दाम केली बरं का खरंच मुद्दाम केली बाबा त्याचं कारण काय माहिती का ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला त्या देवकीपासून दूर केलं जात होतं का त्यावेळेस देवकीच्या डोळ्यात आसू होती डाय मोकळून देवकी रडतो कृष्णा नको ना जाऊ कोणत्या आईला वाटेल हो जन्माला आलेली लेकरू माझ्यापासून दूर जाऊ हे नको ना जाऊ कृष्णा दूर नका नेऊ माझ्या कृष्णाला दूर आई रडत होती पण वसुदेवाच्या डोळ्यात पाणी सुद्धा नव्हतं आणि देवाला वाटलं खरंच बाप कधीच रडत नाही का बाप खरंच लेकरावरती प्रेम करत नाही का बाप कायम असा निष्ठुरच काळजाचा आहे का आणि मग बघायसाठी देवानं तो पूर वाढवला मुद्दांबर का बाबा पण देवाच्या वसुदेवाच्या डोळ्यात ज्यावेळेस पाणी आलं का आणि ज्यावेळेस वसुदेवानं सांगितलं का कृष्ण मी मेलो तरी चालेल त्यावेळेस बाबा त्या देवाच्या डोळ्यात पाणी आलं इतकं बाप प्रेम करतो अरे मी तुझा बाप मी मेलो तरी चालेल पण देवा तू जगला पाहिजे ही इच्छा आहे बाबा टेन्शन घेऊ नका तुमचं लिक्विड टेन्शन तुम्हाला त्रास होऊ देणार नाही फक्त बाबा खाली बघितलं आणि त्या यमुना मातेला सांगितलं सासूबाई काय अडचण आहे काय येवायला माझ्या त्रास देता का मारता का काय येवाय जगू दे ना माझ्या बापाला आणि सासूबाई मी मुद्दा म्हणलं बरं का यमुनेला त्याचं कारण तसं आहे का देवाची पत्नी कोण आहे आई ए लक्ष्मी हो लक्ष्मी हा मी सांगितलं ना देवाची पत्नी कोण आहे लक्ष्मी आणि लक्ष्मी कोणाची कन्या आहे समुद्राची सागराची आणि सागराच्या बायका कोण आहेत नद्या आणि मग नदी देवाची कोण झाली सासू झाली ना सासूबाई का माझ्या बापाला त्रास देत आहे काय कारण नाही त्याचं पण देवा असं झालं ज्यावेळेस माझ्या पुरीचं तुमचं लग्न झालं का ज्यावेळेस माझ्या पुरीचं तुमचं लग्न झालं का त्यावेळेस तुम्ही मोठा होता मोठा आणि त्यामुळे मला तुम्हाला बघता आलं नाही आणि आजी मला एक सांगा जुन्या काळात तुम्ही जावया पुढे जात होता का आणि गेला तरी पदर पदर आता राहिलाच नाही पदर काय घ्या त्याला हा जुन्या काळात एकतर आजी तुम्ही जावया पुढे जात नव्हता आणि गेला तर पदर असायचा आताच्या सासा फक्त जावयाच्या मांडीवच बसायच्या राहत्यात बरं आहे का माझ्या बपीला तुझी बबी काय जंगलात दिली का गप्मर ना काय मर्यादा बिर्यादा पाळचीनच का नाही का सगळं सोडून दिलंय लय अवघड आहे त्यावेळेस मला तुमचं तोंड पाहता नाही पण देवा आता तुम्ही काय झालाय बारीक झालाय आता तर बघू शकते ना आता काय अडचण आहे देव म्हणे एवढ्यासाठी माझ्या बापाला एवढा त्रास होय फक्त देव उलटे होते पालते झाले चोपदार जसे पालते झाले का आजी तसं पुढचं पाणी कमी झालं पण मागचं वाढायला लागलं आणि जसं मागचं वाढायला लागलं का तसं देवाने सांगितलं आता काय त्रास आहे म्हणजे ह्या जगात लय पापी लोक आहेत ती माझ्या स्नान करते आणि मला मलिन करते देवा फक्त एक काम कर तुझ्या चरणाचा स्पर्श माझ्या पात्राला लागू दे मी वाट मोकळी करू
चढला चाट त्याशी लाविला अंकुश. बाबा फक्त अंगठा खाली लावला. नदीनं वाट दिली, यमुनेनं वाट दिली. भगवान श्रीकृष्णाला यशोदेपाशी ठेवलं. तिथली माया उचलली, इकडे आणली. इकडे आणल्याबरोबर रडे माया करे आकांत. तिनं कालवा करायला सुरुवात केली. रक्षपाल जागे झाले. कंसान तिला उचललं, गरगर फिरवलं, फिरून फेकणार. तेवढ्यात तिनं सांगितलं, हातातून सुटलीनं सांगितलं, ऐ मला काय मारतो, तुझं लागी वधी मजा दी. जो तुला मारणार आहे तो गोकुळात वारायला लागलाय. टेन्शन घेऊ नको. आतापर्यंत बाबा काल्याची कीर्तन माझ्या 5वीला पुजल्यात, पण कधीच राक्षसाचं चरित्र मी सांगितलं नाही, कारण तो माझा विषय नाही. मला देवाच्या चरित्राकडे जायचंय. इकडला भाग सोडून द्या. आता इकडे या. यशोदेजवळ भगवान श्रीकृष्ण पाठीच्या समयास खेळतात. आणि बघा आई, जुन्या काळात दाईनपणाचं काम, बाळणपणाचं काम हे नवऱ्याच्या बहिणीकडे असायचं. बरोबर आहे ना? पुरावादी चोखोबाची बहीण झाला बहिणी उघडादार हाका मारी. आणि त्या नंदराजाची बहीण सुनंदा, सुनंदा त्या यशोदेच्या महालाकडे गेली. यशोदेजवळ ते लहान मुलगा बघितलं, लख प्रकाश पडलेला बघितला. पळत पळत बाहेर आली. नंदराजाला सांगायला लागली, ए भैया, अरे सुनो, तेरे को लाला भयो है, तेरे को लाला भयो. ए नंद दादा, अरे तुला मुलगा झालाय. वयाच्या 60 वर्षानंतर नंद बाबाला मुलगा झाला. किती आनंद असेल बाबा, किती आनंद असेल. वयाच्या 60 नंतर कालवीतल्या एखाद्या माणसाला 21 वर्षात झाला तरी त्या अख्ख्या गावाला पेढ वाटते. पिढे घ्या पिढे, पिढे घ्या पिढे, पिढे घ्या पिढे. जणू काहीतरी जगात कोणाला जमलं नाही तो पराक्रम केलाय. पिढे घ्या पिढे, पिढे घ्या पिढे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी पोरगा झाल्यावर पेढे वाटले त्यांनी म्हातारपणी बाबा जोडेच खाल्या. कारण त्याचं मुलगी झाल्यावर बर्फी वाटतात, मुलगी झाल्यावर जिलेबी वाटतात, मुलगा झाल्यावर पेढा वाटतात. ती सुखानं जगू देत असते वय तुम्हाला. पेकट मोडल्यात काय कायची पेकट लय अवघड आहे. हा चला जागे येतो. आणि बघा, नंदराजाला वयाच्या 60 वर्षानंतर मुलगा झालाय. आणि महिला मंडळ आता झाली भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राला सुरुवात. आता मला ऐका, एखाद्या गावातल्या पाटलाला किंवा गावाच्या सरपंचाला किंवा आपल्या जवळच्या पाहुण्यातल्याला मुलगा झाला आपल्याला किती आनंद होतो, होतो का नाही? प्रत्येक जण ववळायला जाते, पाहायला जाते. बरोबर आहे ना? आणि त्या प्रत्येक गवळणीने एकमेकाला सांगायला सुरुवात केली. गवळण म्हणती हो, म्हणती गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आणि आई, आपण सगळ्या एकमेकीच्या पोरांना काय जातो बघायला जातो. कोण सुकवडा दुकवडा घेऊन जाईल, कोण खारी खोबरं घेऊन जाईल, कोण रवा घेऊन जाईल, कोण साखर घेऊन जाईल, कोण सोनं घेऊन जाईल, कोण चांदी घेऊन जाईल, कोण कपडे घेऊन जाईल. जाताना बघाय तुम्ही. आणि आता ऐका, ओ मोठ्या कुकावाली आजी इकडे बघा माझ्याकडे. आजी, असा जर पहिला नंबर तुमचा धरला तर शेवटच्या आजीचा नंबर यायला कमीत कमी आज संध्याकाळ होईल ना. आणि देवाला बघायला नंबर लागले देवाच्या दारात. कसाय ग कृष्ण, राजाचा मुलगा, युवराज आहे, कसाय ग मुलगा. आणि नंबर लागले बाबा. आणि पहिली 1 नंबरची गवळण, पहिली 1 नंबरची गवळण. 8 वाजता देवाला दर्शन सुरू झालं. देवाला बघायचा वेळ ठरले 8. आणि बाबा पहिली गवळण आहे का, पहिली नंबरला ती पहाटे 5 वाजताच येऊन बसली होती. पहिली नंबरला बसली आणि नंबरला जाऊन अशी उठली बाबा देवाला बघायला. आणि असं मुठभर सोनं घेतलं तिने. काय 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 आताच्या काळात मुठभर सोनं असतं व एकच गिर्या मन जीवाला आराम.
आता तोळा म्हणलं तरी गाड्याच्या पोटात गोळा येतोय. सोपं का काय? जुन्या काळात होतं सोनं. अहो सोनं काय, देवाची नगरी सोन्याची होती, देवाची द्वारका सोन्याची होती. सोनं काय घेऊन बसला? ऐका बाबा, असं मुठभर सोनं आणि महिला मंडळ. होय जरा ऐका ना तुम्ही, इकडे बघा ना माझ्याकडे असं डोळं वाचून. तुम्हाला लईच आवडतं व सोनं, लईच आवडतं. असा सोन्याचा लोढणा करून म्हशीच्या गळ्यात घालतात तसा तुमच्या गळ्यात घातला ना तरी तुम्ही त्या लोढण्याच्या वजन माराल. पण सोनं नाही रे काढायचं. हो लय अवघड आहे रे, लय लय लय. जरा गोड बोलून सांगू काही, लक्ष देऊन ऐका. अरे काय करतात तुमचं तोळं तोळं सोन्याला? अरे काय करतात तुमचं तोळं तोळं सोन्याला? एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळीच्या मण्याला. आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळीच्या. घाला, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मेल्यावर घालतात बाबा मंजुळा, पण मेल्यावर नुसत्या मंजुळाने फरक पडत असतो का काय तवा? ए मंजुळा नाही, आयुष्यभर त्याने कोंबडीची पकडा हाणली, त्याला मेल्यावर मंजुळा घालतात ते तोंडात. मंजुळा नाही करायची, कोंबडीची पकड कोंबायची खा. मर तू आयुष्यभर कोंबडीची पकडच संपवली ना. हान लय अवघड आहे. आवड आहे देवाशी तो ऐका प्रकार. वैष्णवांना ही पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष नाही का? आणि ती गवळण आजी अशी श्रीमंत घरची होती. असं तुमच्या गळ्यात कसलं सोनं आहे तितकंच असं मुठभर सोनं घेतलं आणि असं देवाचं बघितलं, देवाच्या अंगावरून ओवळलं आणि देवाच्या चरणावर ठेवलं. आणि जसं देवाच्या चरणावर ठेवलं का देवाचं दर्शन घेतलं तसं बाहेर आली. पण बाहेर आल्यानंतर 100 नंबरच्या गवळणीने विचारलं, होय ग काय भाग्य घेऊन तू जन्माला आलीस ग, काय नशीब आहे ग? अगं जो योगियांच्या ध्यानी ध्याताना जो योग्यांच्या स्वप्नात सुद्धा नाही, अगं तो जगाचा मालक पहिल्यांदा तुला पाहायला मिळालाय. काय भाग्य ग तुझं, काय नशीब आहे ग तुझं. पण सांग ना, ती 100 नंबरची गवळण म्हणते. आता बाबा देवाला बघायच्या कमीत कमी 100 गवळणी, पण जर तेवढ्याचं म्हणायला लागलो तर संध्याकाळ होईल. हा आपल्याला भुका बी लागणार आहेत 12 वाजता, बरोबर आहे ना? पण तरी 4-5 म्हणायचा प्रयत्न करतो आम्ही सगळेजण मिळून. हा हा बाहेर आली त्या गवळीने विचारलं 100 नंबरच्या, होईल ग सांग ना ग कसा दिसतोय, मला बघायचा आहे. मान्य माझा 1 तासानंतर नंबर येणार आहे, पण आधी उत्कंठा लागली, कसा दिसतोय ग, कसा दिसतोय ग, कसा दिसतोय ग. आणि पाहिलं बरोबर काय झालं, तिनं गोड उत्तर दिलं. बघा किती गोड बोलते. पाहिला श्रीकृष्ण मी बघितला, पण त्याला बघितल्या बरोबर तेने वेधिले त्यानं माझं मनच वेधून घेतलं ग. आता बाबा 200 नंबरची गवळण गेली. आता लक्ष द्या बरं का, दोघाच्या वाट्याला देतो. 200 नंबरची गवळण गेली, ती अशी चांदी घेऊन गेली. चांदी त्याला गरीब घरची होती, मुठभर चांदी घेतली आहे तिनं. देवाला बघितलं, देवाच्या अंगावर ओवळली, पायापडी ठेवली, बाहेर आली. आणि बाहेर आल्याबरोबर 500 नंबरच्या गवळीने विचारलं, होय ग ती पहिली म्हणते ती मन वेधून घेतलंय, तुला कसा दिसला ग? तिनं सांगितलं, ऐ आई पण गोरी, लक्ष द्या, आई पण गोरी, बाप पण गोराय, पण पोरग जरा साबळा.
एकदम परीक्षेत पास झालाय. डबल पाकिट द्यायला काही अडचण नाही, टेन्शन नाही. आता तुम्ही सावध राहायचे. 3 नंबरची गवळण तुमच्याकडे. आता 700 नंबरची गवळण गेली. आई जरा गरीब घरची होती, रोज दुसऱ्याच्या बांधावर खुरपायला जायची, पण भाऊलय पक्का होता. तिला माहित होतं देवाकडे संताकर आणि महाराज लोकांचं दर्शन घेताना कधी मोकळ्या हाताने घ्यायचं नाही. म्हणजे केला इशारा जाता जाता मोकळ्या हाताने दर्शन घ्यायचं नसतं. बाबा 10 रुपयाची फाटकी नोट घेतली, देवाकडे गेली, देवाच्या अंगावर वळून टाकली, देवाच्या पायावर ठेवली, बाहेर आली. आणि आता सगळ्या गवळणी गोळा झाल्या. शेवटची बरं का, आता वेळ नाही आपल्याकडे. सगळ्या गवळणी एकत्र आल्या. सगळ्यांनी सांगितलं होय ग, प्रत्येकाला वेगळंच दिसतंय ग कार्ट, कसलं जन्माला आलंय ग बिलिंदर हे असलं. प्रत्येकाला वेगवेगळं दिसतंय. पण होई ग, सांग ना तुला कसा दिसला. आणि त्याला बघितल्या बरोबर काय झालं तिनं बघ सांगितलं, मी त्याला बघितलं, पण मी त्याला बघितल्या बरोबर मी माझी जातही विसरले, मी माझे कुळही विसरले, मी माझे गोतही विसरले. या तिकुळ माझे गेले हरपून, या तिकुळ माझे गेले हरपून, या तिकुळ माझे गेले हरपून, या तिकुळ माझे गेले हरपून. श्रीरंगावाचो आमुने, श्रीरंगावाचो आमुने, किती वसी कमाल बदवे रे मेरा, किती वसी कमाल बदवे रे मेरा. आमुने, श्रीरंगावाचो आमुने, किती वसी कमाल बदवे रे मेरा, किती वसी कमाल टाळी एकदम गोड, एकदम परफेक्ट. याची कुळ माझे गेले हरपून, श्रीरंगा वाचोने आणू नेने प्रत्येकीने एकमेकाला सांगायला सुरुवात केली. आणि प्रत्येकाला आनंदी आनंद झाला. पण किती किती सांगू मी सांगू कुणाला. आजी आनंदी आनंद झाला, पण त्याचं कारण नेमकं महाराज काय आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात गोकुळीच्या सुख बालकृष्ण नंदा गरे, 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 बालकृष्ण नंदा महाराज त्या आनंदाचं कारण काय. त्याचं कारण बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. महाराज प्रत्येक आहे, प्रत्येकाच्या दारात गुड्या उभारल्यात, सरा सारवण केलंय, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बालकृष्ण नंदा घरी. पण ऐका, सगळ्या पुरी सकाळी असं देवाला बघायला जाणार आहे. MH20, MH25, MH30, MH35, MH40, म्हणजे काही कोणत्या तालुक्याच्या गाड्यांचं पाशिंग नाही. ह्या वयाच्या महिला सकाळी उठायच्या, मेकअप करायच्या, नंदबाबाच्या वाड्याकडे जायच्या, परत दुपारी यायच्या, मेकअप बदलायच्या, नंदबाबाच्या वाड्याकडे जायच्या. बाबा परत संध्याकाळी यायच्या, मेकअप बदलायच्या, नंदबाबाच्या वाड्याकडे जायच्या. आणि नेमकं एक MH95 असं 4थ्या मजल्यावर राहत होतं. 4थ्या मजल्या MH95 मध्ये 95 वर्षाची आजी, अशी MH95 असं 4थ्या मजल्यावर राहत होतं. आणि त्या MH95 न बघितलं होई ग काय, त्या सकाळी बी इकडे जातात, परत माघारी येतात, परत नावा मेकअप करतात, परत इकडे जातात, परत माघारी येतात. काय त्यांना झालंय तरी काय ग. आणि ऐका, आई ती MH95 अशी हातात काठी घेतली, काठी टिकीत, काठी टिकीत, काठी टिकीत, काठी टिकीत अशी रस्त्यावाली. आणि चौकात आल्याबरोबर पुरी लाडी झाली. ए कार त्यांनो, अगं जात आहे कुठे. ए म्हातारी हो बाजूला, अगं पण जात आहे कुठं ते तरी सांगा ना. ए आजे, अगं नंद बाबाला मुलगा झाला तुला माहित नाही का. आणि बाबा
नंद बाबाला मुलगा झालाय ऐकल्याबरोबर त्या MH95 न टुनकून उडी मारली आणि परत तशीच काठी टिकीट काठी टिकीट काठी टिकीट काठी टिकीट काठी टिकीट अशी परत चौथ्या मजल्यावर गेली आणि योगानं तिचं नाव होतं मालू आणि तिच्या बापानं दिलता तिला लग्नात शालू. आता जुन्या काळातलं शालू लय भारी होते आजी. ते रिक्यू होते, रिक्यू असे विणलेले राहायचे. आता छपीला आले ते विणलेले राहायचे. असा कारखान्याचा भागा भरून जाणारा ऊसाचं ट्रॅक्टर, बैलगाड्या, क्रेन असं त्या ह्याच्या होतं विणलेलं असं त्या कशा शालू. आणि नेमकं त्या आनंदाच्या भरात ती मालू का निसली उलटा शालू. कारखाना पलटी, टायर गाल्या पलटी, ट्रॅक्टर उलटा, क्रेन उलटी. हा नेसले ग पुतळ्या डोरला साखळ्या पैदल कमरेला कमरपटा नाकात नथ घालून मोठ थाट माट करून नेसले ग शालू पैठण पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा. आई मेकअप उलटा केला सगळा. तुम्ही लाली कुठे लावता? सगळा मेकअप उलटा. आता ती मला म्हणाय तेवढा टाइम नाही, आपला टाइम पुढे चाललाय आणि मेकअप उलटा करून परत काठी टिकीत परत रस्त्यावर आली आणि रस्त्यावर आल्याबरोबर तिचं सुंदरते ध्यान आलं. सुंदरते ध्यान कळतं का? सुंदरतेने त्यांना बघितलं अयो आपलं कॅलेंडर कुठे चाललंय नेमकं. बरं जाय ना का पण मेकअप सालता उलटा केलाय का म्हणले काय झालं. आणि ती कॅलेंडर सुंदरते त्यानं बाबा आडवं गेलं. म्हातारे अगं चालली कुठं? म्हाताऱ्या हो बाजूला गावातला सप्ताह असला आलाच आडवा, लग्न असलं पाहुण्याचं आलाच आडवा. आतापर्यंत तुम्हाला काय म्हणली का? नाही ना म्हणली. पण आता जाऊ दे ना. अगं जा पण मेकअप उलटा झालाय तो सुईचा करून जा ना. अगं लोक मला नावं ठेवतील ग. आता तिनं गोड उत्तर दिलं. तेवढं उत्तर घरी घेऊन जा माझं कीर्तन सफल होईल. तिनं सांगितलं अहो ऐका ना मला माहित नव्हतं बरं का मेकअप उलट्या झालाय. आनंदच तेवढा झाला. पण ऐका ना आता तुम्ही मला सांगितलंय मेकअप उलट्या झालाय मला कळलंय. पण ऐका ना जर आता मेकअप सुईचा करत बसले तर शत गणिले ते अर्धरात्र 95 गेले हो. नरजन्म पाण्याचा बुडबुड आहे कधी जाईल सांगता येत नाही. क्षण भंगुर हे न जाय कळता. एका क्षण ग्रास सगळी सत्ता हाती नाही. एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही हो जाईन का नाही सांगता येत नाही. ऐका ना आता तो मेकअप सुईचा करत बसत नाही. कदाचित जर मेकअप सुईचा करण्याच्या नादात मी मरणच पावली तर देवाला पाहायचं राहून जाईल ना. आणि जर देवाला नाही ना बघितलं तर जन्म नाही हो सफल होणार. कारण तू का म्हणे जन्मा आल्याचे त्याला बघितल्याशिवाय या देहाचं सोनं नाही व्हायचं. त्याला बघितल्याशिवाय हा जन्म सफल व्हायचा. आणि ऐका बरं का आला त्या कीर्तनात तर आताच्या काळात लोक आम्हाला म्हणतात महाराज देव काय दिसतो का? देव काय पाहायची गोष्ट आहे का? देव काय अनुभवायची गोष्ट आहे का? महाराज देव आताच्याही काळात दिसतो का? बाबा छाती ठोकून नारदाच्या गादीवरून सांगेल आजपर्यंत हा शब्द कुणीच कीर्तनात उच्चारायची ताकद केली नाही, करणार पण नाही. कारण तेवढा अनुभव आहे. एक सांगतो का या नारदाच्या गादीवरून सांगतो आजच्याही काळात पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा दिसतो म्हणजे दिसतो. फक्त शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव. थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ झाला. भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळे आवळे तैसाई. आजही देव आम्हाला वैकुंठाला घेऊन जायला तयार आहे रे. चिंतामण महाराज कदम महाराज आजही देव आम्हाला वैकुंठाला घेऊन जायला तयार आहे. पण आम्ही तुकोबऱ्यांसारखं जगायला तयार आहोत का? आजही देव आमच्यासाठी रडायला तयार आहे. पण आम्ही माझ्या ज्ञानोबऱ्यासारखं जगायला तयार आहे का? आजही देव आपल्या घरच्या कन्या खायला तयार आहे. पण आपण विदुर काका व्हायला तयार आहोत का? आजही देव आपली उष्टी बोरं खायला तयार आहे. पण आपण शबरी माता व्हायला तयार आहोत का? जरा महत्वाचं बोलू. आजही देव आपल्यावरती राधेसारखं मिरेसारखं प्रेम करायला तयार आहे. पण आपण राधेसारखी मिरेसारखी भक्ती करायला तयार आहोत का? आणि जर तयार असाल ना तर नारदाच्या गादीवरून पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो एक दिवस तो तुमच्या घरी येणार म्हणजे येणार आणि तुम्ही सांगल ते काम करणार म्हणजे करणार. ते अनुभवलंय मी. आता जास्त स्पष्ट बोलाय परवानगी नाही पुढे चालू आहे. देव भेटतो म्हणजे भेटतोच.
आणि देवाला पाहायचं म्हणलं बाबा भाव तेवढा लागतो हो. गवळणींचा भाव काही साधा नव्हता. त्या जुन्या काळातल्या गवळणी लय भारी होता. आताच्या काळातल्या गवळीचा मेळच लागत नाही. आता बसनी सुद्धा म्हणाला की राधा रंगानं दिसती गोरी, तिच्या वेणीला गोंडे दोन. तुझ्या बायकोला लाव की, राधेला लावतो का? राधा काशी गोंड लावून फिरणारी होती का? आता तर नवीनच आलंय प्यार. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात, तुझ्यासाठी आले मसनार. आता आताचा कृष्ण राधेला मसन वाटत नाही तर कुठे नाही, त्याला जागा तर पाहिजे ना. लय अवघड बाबा, लयच गवळे. अजून काय तुझी थट्टा तुझी मस्करी रीत कान. आता ही बरं आहे का? जुन्या काळातल्या गवळणी तेवढ्या भारी होता. जुन्या काळात बाबा गवळींचा भाव तेवढा होता. ऐकायची एखादी? ऐका. कानैया रे कन्हैया रे कान्हैया रे निश्चित वेळ आपली संपली. अजून कळलं पण नसेल लोकाला 12 वाजल्या का, पण वाजून गेले आता. कांदे 12 पोटी बघ. हा पण 12:30 पर्यंत मला सांगितलंय ना. हा 12:30 पर्यंत सांगितलं. टेन्शन घेऊ नका तुम्ही. म्हणलं ना दिवसभर भगवान श्रीकृष्ण सांगायचा तरी बी तेवढी ताकद आहे आपल्याला. बाबा ही सोपं नाही. आतापर्यंत एक शब्द सुद्धा भगवान श्रीकृष्ण सोडून बाजूला गेलो नाही. आणि जा मला तिथं आलाय गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. तसं पाहायला गेलं तुम्ही आधी सांगितलं सुख सुख करत माणसाला मरावं लागते तरी सुखाची प्राप्ती नाही. कारण या संसाराचा नियम आहे दुःख बांधवडी आहे हा संसार. तरी पण माणसं संसाराची दिवाणी झाली. किती दिवाणी झाली ऐकायचंय? ऐकायचंय काय काय माणसं संसार रूपी भवसागरात इतके बुडालेत, इतके बुडालेत, कोण सुद्धा वर आले नाहीत. तसं माणसं पाण्यात बुडाल्यावर फुगून वर. पण काय कायला बाबा सुधारणार. म्हणजे कसं झालं माहितीये का की माझ्या हातात गुळाची डेप आहे 10 किलोची. दिसते तुम्हाला 10 किलोची नाही पण मनाय तुमचं काय जात आणि मला बी काय घ्यायची नाही. माझ्या हातात 10 किलोची गुळाची डेप. या गुळाच्या डेपीला मुंगळ्यानं पकडलं. आता किती प्रयत्न केल्यानंतर तो गुळाची डेप सोडेल. वेळ प्रसंगी तोंडापासून तुटून निघन पण गुळाची डेप आपलं बी तीच बॉम्ब. संसार करता करता आपण एक दिवस संसारात मरतोय. पण देवाची आपल्याला आठवण, यादव बाबाची आपल्याला आठवण होत नाही. किती दिवस झाला जर ऐकायचं कानाला खडा लावून बघतो. मागच्या 15 दिवसापूर्वी मी पंढरपूर तालुक्याचे आमदार समाधानजी अवतारे त्यांच्या आजीच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन केलं. आदमापूरला गेलो आणि येता येता नेमकं आदमापूरच्या सिग्नल वरती माझी गाडी उभा राहिली. जशी गाडी उभा राहिली तशी एक भिकारी माझ्या जवळ आला. गाडीची काच वाजवली. मी म्हणलं काय रे? मला महाराज सकाळपासून 10-5 वाटत अन्नाचा कर नाही 10-20 रुपये द्या की. महाराज मला दया आली. मी 20 रुपये त्याला काढून दिले. त्याला आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला एवढा आनंद झाला. आजची 100 पावलं महागाई गेलं परत 100 पावलं माझ्याकडे फिरवलं. परत गाडीची काच वाजवली. म्हणलं आता काय रे? म्हणलं अजून वीज द्या की. म्हणलं थोबरच पुढील आताच दिले ना. मी दिलं म्हणजे मलाच मागवतो नाही. मला तुमच्याशिवाय हाय तरी कोण या जगात दानशूर द्या ना. म्हणला तुमच्याशिवाय आमची क्यू तरी कोणाला यायची. महाराज लोक राव तुम्ही रोज कीर्तना सांगता द्या की 20 रुपये. मी म्हणलं पण आताच दिले ना. नाही मला अजून द्या. अर्पण मला आताच दिले. नाही मला अजून द्या. अर्पण मला आताच दिले. ते म्हणला मला दिले.
म्हणलं मग आता मागतो ते कोणाला? म्हणला माझ्या गर्लफ्रेंडला. आता मी म्हणलं भिकारीला गर्लफ्रेंड असती काय? तो म्हणलं भिकारीला गर्लफ्रेंड नसती, गर्लफ्रेंड मुळे भिकारी झालोय. आणि अशी गडी वेळेला बघितल्यात दिवाणी झालेली. आता ही सांगायची जागा नाही, पण अजून सोपं करून सांगतो तुम्हाला. साप माहिती? साप मावशव साप माहिती? साप कोणाला खातो? म्हणा महाराजाला. उंदराला. साप कोणाला खातो? उंदराला किंवा बेडकाला. बाबा सापानं बेडू बघितला, लपत लपत साप बेडकाकडे गेला, बेडकाला पकडलं, 2 मिनिटात निम्मा बेडूक सापानं शिरला. राहिला किती? बरं राहिलेला अर्धा किती मिनिटात संपन? 1 मिनिटात. हा 1-2 मिनिटात संपन. लई साप आळशी असेल तर 10 मिनिटं लावीन, पण कार्यक्रम बरं एकदा सगळ्या बेडूक सापाने गेल्या. बेडकाचं अस्तित्व आहे. बेडकाचा सोडा मी विकास महाराज देवडे महाराष्ट्रात एवढा प्रसिद्ध आहे बाबा, एवढा की माझे इतका गडी अजून फेमस झालाच नाही, होणार बी नाही इथून पुढे. एवढा फेमस आहे मी. कुठलं बी सोशल मीडिया यायचं, कुठलं बी कमीत कमी 1.25 लाखाच्या पुढे माझे वैयक्तिक फॉलोअर्स आहेत. माझ्या जीवा मोठी झालेले आहेत. एवढा फेमस. हलक्या हाताने 2 असत्यात गावलं तर 3रं बिन 4थं बी सोडित नाही. 2 वेळा डॉक्टरने सांगितलंय मरत असतो, म्हणलं मरू दे, कीर्तनात मरत. आता बी डॉक्टरने सांगितलं लय आरडू नको, नाही तर तुझा कार्यक्रम होणार, पण म्हणलं आरडू दे. त्याच्याच कीर्तनात आरडतोय. कधी मारायचं कधी तारायचं त्याच्या हातात आहे, बघलता जातो. हा बाबा एवढा फेमस असून चुकून जाता जाता माझ्या ड्रायव्हर करून गाडी धडकली. उभा आहे कीर्तनात. तो का रात्री कमीत कमी काल सकाळपासून 700 किलोमीटरचा प्रवास करून इथं पोहोचलोय, तरी सुद्धा कीर्तनात उभा आहे. आणि मला माझ्या ड्रायव्हरचा अभिमान आहे. महाराष्ट्रातला पहिला कीर्तनकार आहे ज्याचा ड्रायव्हर कीर्तनात टाळ घेऊन उभा असतो. बाबा चुकून जाता जाता त्याच्याकडून गाडी धडकली, मी मेलोच. तसा मी कसाच 50 वर्ष मरत नाही, लिहून देतो स्टॅम्पवर, पण मेलोच. तर माझ्या घरच्यान पाहुणे रावळे म्हणतील बॉडी आली, महाराज आला नाही, महाराज गेला. जिथून आलता तिथं गेला. महाराजाची काय आली घडी? बॉडी आली. म्हणजे बाबा माझं अस्तित्व राहत नाही, बेडकाचं तेवढ्यात गंमत झाली. ती सापाच्या दोरात बिडूक आहे का? त्या बेडकाच्या पुढे आली माशी. ऐ त्या बेडकाच्या पुढे आली माशी. काय केलं असेल बेडकानी? असं माझ्याकडे डोळं वाचून बघा, मी धावतो करून. मला खाऊन घेऊन द्या, तुमच्या तोंडाला पाणी सुटून देऊ नका. झाला कार्यक्रम चिंतामण महाराज. कुणाचा? माशीचा. कुणी खाली? म्हणा महाराजांनी. कुणी खाली? जसा मी गुळाचा कार्यक्रम केला तसा बेडकानं माशीचा. त्यासाठी इतक्या वेळ गुळ हातात ठेवला होता मी. म्हणजे ते गुळाचा बेडकाचा माशीचा कार्यक्रम आता जरा लक्ष द्या. किती संपलाय बिडूक? अर्धा. राहिला किती? अर्धा. राहिलेला किती मिनिटात संपणार आहे? 2-4 काही क्षणात. मग तेवढ्या क्षणासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का? नाही. तरी आशा संपली का? नाही. कुणाची? आपलीच. बेडकाची होय. म्हणजे बेडकाचं चाललंय हे. अहो आपलं चाललंय राव हे. त्या बेडकाचं फक्त उदाहरण आहे. काय काय बेडकाचं 50 गेलं, राहिले 50. आशा नाही संपली. काय काय बेडका आज उद्या आली तरी बी आशा नाही संपली. काय काय बेडकाच्या सरनावर असल्यावर चाव्या काढून गेला ते दिकीला का मेला की वरच्याला घेऊन जातो. काय वरच्यानं दिले खालच्याला राहू दे, तरी बी आशा नाही संपली. अजून जरा पेटी मासा सोपं मावशा घुस माहिती तुम्हाला? घुस उंदराची मोठी बहीण. ती गुज जर एखाद्याच्या घरात जाऊन चिटाकीन उकरायला गेली माती, तिला मिळत नाही, ती उकरीत असते. एक दिवस मी तिच्यापासून निघालो होतो, न राहून तिच्याजवळ गेलो, तिला विचारलं गुसमाई कवर माती उकारती? म्हणजे बोलत ती महाराजांसंग कीर्तनात. मी म्हणलं गुसमाई कवर माती उकार? ती म्हणली महाराज डोक्याला ढिगारा लागतो बंद करीत नाही. मी म्हणलं बिंदास उकर, काय फरक पडत नाही. 2-4 दिवस बाबा निघून गेले, मी तिथूनच कीर्तनात झालो होतो. त्या गुशीने असा मन पायवडा मातीचा ढिगारा केला, न राहून तिच्याजवळ गेलो. ए तायडे, ऐ दिदे कवर उकरायचंय? ती म्हणली महाराज डोक्यावडा ढिगारा लागतो बंद करीत नाही. मी म्हणलं तुझं डोक्यावडा माप नेमकं कसं आहे ग? म्हणजे मला बी अंदाजी अजून किती खाली जायचंय. ती म्हणली महाराज सोपं आहे ना, मातीचा ढिगारा करती, त्याच्या शेंड्यावर जाऊन बसती आणि डोकं वर करीत बघती डोक्यावडा ढिगारा लागलाय. तुझ्या बापानी केलता? मिली तरी लागल का? म्हणजे कोणात चाललंय? अहो आता तरी आपलं म्हणा की सर्व सुखाची आशा जन्म गेला, मुक्ती यज्ञ नाही केला. सुख करत माणसाला संसारात मरावं लागते. हाय प्राप्ती कारण या संसाराचा नियम आहे, ठाऊकाची आहे. संसार दुःखाचा मला सुख प्राप्त कराय सुखरूप पैसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगासाठी. दुःख बांधव दुःख बांधव
माहिती मग महाराज सुख पाय सुखरू पैसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सर्व सुखाच्या आगर बापरक मध्ये सर्व सुखाच्या आगर जनी म्हणे शरण सर्व सुखाच्या आगर म्हणे नरहरी सोनार किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. आणि महाराज म्हणतायत त्या आज गोकुळवाशांना सुख झालाय पण त्याचं कारण आहे बाळकृष्ण नंदा घरी आनंद नरनारी तो सुख देणारा भगवान श्रीकृष्ण पंढरीश पांडुरंग परमात्मा विष्णू गोकुळात काय झालाय अवतीर्ण झालाय याची परिणिती गोकुळवाशांना सुखाची प्राप्ती झाली. अभंगाचं पहिलं चरण एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करूयात. विठोबा कीर्तनाच्या मध्यावरती आपण येऊन थांबलोय. देव जन्माला आलेत, हळूहळू 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 हळू देव कलेने मोठे व्हायला लागलेत आणि आता देव रांगायला लागलेत. पण कसं माहिती का Ranga
सांगितलं ना, रांगता 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 देव चालायला लागले आणि आता देव घराच्या बाहेर आले आणि देवानं अशी संघटना बांधायला सुरुवात केली. पेंड्या, वाकड्या, सुदाम्या, बोबड्या, मधुमंगल सगळे देवाने मित्र गोळा केले. देवाने सांगितलं, ए गावात एवढं दही दुखतंय, गावात एवढं सगळं पिकत आहे आणि सगळे तुम्ही असे विकास महाराजांसारखे वाळून का गेलेत बरं? खायला तर लय मिळते, सकाळ खाते, दुपार खाते, संध्याकाळ खाते, पण विकास महासारखं वाळून का गेलाय बाबा? त्यानं सांगितलं, ऐ देवा गावात सगळं पिकते, दूध दही दूध सगळं, पण काय होतंय माहिती का, सगळं जातंय डिरीला, डिरीला राहते फक्त फुलूक पाणी म्हणला, नुसतं ताक आहे म्हणला. मग ऐका, जब घी सीधे उंगली से नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करनी पडते. जर आपल्या हक्काचं मिळत नसेल तर हिसकावून घेण्यात काय गैर नाही, हिसकावून घ्यायला पाहिजे. काय काय आता चोऱ्या करायचं, ए देवा शोभतं का चोरीचं धंद? आणि देवाला अरे आपल्याला काय पैसे बिशे चोरायचं काय, आपल्याला काय करायचंय, फक्त दही दुखतं खायचं तर चोरायचं, पण देवा चोरी करायला जायचं म्हणलं ती AK-47 वगैरे पाहिजे ना, रायफल बिपल, आपल्याला कुणाला मारायचं का काय तावा, फक्त खाऊन यायचं. मग देवा सामान काय घ्यायचं, काय नाही, घ्या वस्त्रगाळ, माती, अजून सराट, अजून गोट्या, अजून खडं, अजून काठी. देवा ही काय चोरीचं सामान आहे, अरे घ्यायचं. बरं देवा चोरी करायला गेलो एखाद्या गवळण आली, तिनं जर बघितलं ती जर आपल्या मागं पळायला लागली तर देवा कसं? मग सोपं आहे ना, अशी वस्त्रगाळ माती घ्यायची, तिच्या डोळ्यात टाकायची, ती डोळ्यात माती गेल्याबरोबर माझा डोळं चोळाय गुतन, तेवढ्यात आपण धूम ठोकायची. पण देवा देवा ती जर असा काळा चष्मा घालून आली तर मग सोपं आहे, तिच्या पायाखाली सराट टाकायचं. सराटा गडी असा कायम एक काटा गाड्याचा वर असतो, पायात मोडन पायातला काटा काढाय गुतन, तेवढ्यात आपण धूम ठोकायची. होय पण देवा ती जर अशी हिलचा शँडल घालून आली तर उच उच टाचचा म्हणला, सोपं ना, तिच्या खाली गोट्या टाकायच्या म्हणला. आणि गोटीची गंमत अशी म्हणला, कसा बी पाय पडू द्या, एक तर त्या हिलच्या शँडलनं अशी बाया पडती आणि अशी काय चलत असते का काय म्हणला, तेवढ्यात पर्यंत धूम ठोकायची. पण देवा त्यो म्हणला, ऐ पेंद्या तुझ्या मागे इडी लावू काय, तुला इडीचा झपका अजून माहित नाही का काय, बरी बली कटाळल्यात इडीला, तू गप मारतो का? देवा चालतंय म्हणला, जायचं म्हणला. बाबा चोरी करायला गेले, सगळ्याला डोळं झाकाय सांगितले, सगळे खोलीत गेले, दही दुपते खालून बाहेर निघाले. पण बाहेर निघायच्या टायमाला देवा सांगितलं, आता परत डोळे झाका. ती पेंद्या म्हणलं, होईल र ह्याला काय बहानामती बिनामती येते का काय र, ही डोळं झाका म्हणतंय, आत नेतंय, डोळं उघडा म्हणतंय, बाहेर आणतंय, काय करीत नेमकं बघायला पाहिजे. संशय देवा, आणि त्यानं असा डोळा अर्धा उघडा ठेवला आणि अर्धा झाकला. जसा अर्धा डोळा उघडा ठेवला का तसा घरी अर्धा सवाण्यात गुतला, हिथून खाली खाली आणि हिथून वर वर. देवाला नुसता आवाज यायचा, ऐ कृष्णा वाचवय. ती खालची गवळण अशा गवळणी बाबा पिंढऱ्या लाल केल्या. देवानं सांगितलं, का नाही म्हणला अविश्वास. देव म्हणला, परत दाखवशील का? मिलू तरी नाही रे, परत नाही म्हणला, अजिबात तुझ्या नादी लागत नाही, तुला कुठं मसन वाटत नेलं तरी तुला विचारणार नाही, पण देवा वाचव वाचव. डोळे बाहेर काढलं, एक नाही अनेक प्रकारच्या खोड्या देवानं करायला सुरुवात केल्या. आणि मग गवळणी देवाच्या दारात आल्या, गवळणी देवाला सांगितलं, ए कृष्ण, ए यशोदे, अगं ऐक यशोदे, कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जागा. अगं नक नक केलंय तुझ्या काय नाही, आम्हाला बी कालची हायती, आम्हाला बी पोर आहेत, पण तुझं लय बिलिंदर आहे का, आपण बी म्हणतो नाही एखाद्याला भांडणं लागलं तुझं बाई तुझ्याचं नको गे सांगू. म्हणजे कसं असतं माहिती का आजी, आपला ती बाबून दुसऱ्याचं ती काय ऐकतच असत. ए तुझं लय खोड्या करते, अगं माझं तसं नाही, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजरवाने, काय सांगत गाराने गोकुळच्या नाही, माझं तसं नाही. आणि वाटतंय ना तुम्हाला माझं तसं आहे तर माझ्या हातात पकडून आणून द्या. एक गवळण जरा श्रीमंत घरची होती, ती म्हणली त्याला म्हणाव गरीबाच्या कुणी बी नादी लागल, त्याला म्हणाव गरीबाच्या कुणी बी नादी लागल, पण श्रीमंताच्या नादी लागून बघ म्हणाव, फक्त श्रीमंताच्या. आणि जरी तिळ मात्र होय अभिमान, थोडा जरी अभिमान झाला तरी त्या देवाला सहन होत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव बर का, लय श्रीमंती असेल म्हणून माजू नका, आणि लय गरिबी असेल म्हणून लाजू पण नका. श्रीमंती आणि गरिबी उंचावलीचा खेळ आहे, कधी राजाचा रंग होईल रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या म्हणा तेथे कोणाचे चाले ना, हरिश्चंद्र ताराराणी वाये डोंब्या गरीब पाणी. झोपताना राजा म्हणून झोपला, पण सकाळी हातात कटोरी पडली, ही राजाची अवस्था. गरिबी आणि श्रीमंती उंचावलीचा खेळ आहे, आता इथे तर उद्या दुसऱ्याच्या बाजून असेल. म्हणून एक गोड वाक्य बोलू, आपला शेजारी आपला मित्र गरीब आहे
तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधी करू नका, कारण देव कधी त्याच्या जागेवरती आपल्याला बसविणं सांगता येत नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राहणार कलंक त्याचा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागे असतो, चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागे असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी मागे आहे, कारण त्यांना माहिती क्षणार्धात चित्र बदलणार आहे. मागचा पुढे येणार आहे, पुढचा मागे येणार आहे. गर्व कशाचा बाबा? जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातात, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो ना त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा, वेळ नक्की तुमची येईल. ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय तुमच्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या सृष्टीचा नियम आहे. जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे. लांबची उदाहरणं सांगायची मला सवय नाही, लक्ष देऊन ऐका. ते सूरज चव्हाण माहिती तुम्हाला? सूरज चव्हाण, बुक्की टिंगुल, माय मली माता, गोलीगत धोका माहितीये? एका वर्षापूर्वी लोक त्याला शिव्या देत होती. आज त्यानं स्वतःचा काळ बदलवला, थांबला नाही तो. लोकांना शिव्या देऊ द्या, लोकांचा नियम आहे त्रास दिला. लोकांना कोणाला सोडलं नाही? तुकोबऱ्याला सोडलंय, ज्ञानोबऱ्याला सोडलंय, शिवाजी महाराजांना सोडलंय, बाबासाहेब आंबेडकरांना सोडलंय, महात्मा फुलेंना सोडलंय, सावित्रीबाई फुलेंना सोडलंय, अहिल्यादेवींना सोडले. समाजानं कोणाला त्रास दिला नाही. समाजाचा नियम आहे त्रास देणं. पण ऐका गड्या, समाज ज्यांचा छल करतो देव त्यांचं कल्याण करतो, आणि समाज ज्यांचा उदो उदो करतो देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रम लावणार देव त्यांचा. म्हणून समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण. समाजाने ज्ञानोबराचा छळ केला, जगाची आई झाली. लोकांना तुकोबऱ्याचा गाता पाण्यात बुडवला, जगत गुरु झाले. आणि आपल्याच लोकांनी त्रास दिला, परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्रास झाला की माणसं मोठी होतात. म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजे. टाकीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसं आहेत, जो सहन करणार तो या जगात मोठा होणार. चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजेच, नाही ते ऍक्सिडेंट. तसं बाबा चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेच, नाही तर घसर. म्हणून आपल्याकडे म्हणे निंदकाचे घर चांगलं जगात चांगलं जगणाऱ्याला त्रास आहे. आता गावातल्या पोरांनी ते घेऊन टाळ घेऊन उभा राहतात, लोक नीट बोलत नाहीत. लागला बाई टाळ कुठं आहे आता, आणि एखाद्यानं बोंबलत फिरू द्या, टुकारच आहे. मग त्यांनी नेमकं काय काय, जर तुम्ही त्याला टाळ वाजू दे ना, बोंबलत तर फिरू दे ना, ती म्हणते बरेला का आपलं डाब्यावच कुणीच बोलाय नाही. चांगलं जगा वाईट जगा, लोक नाव ठेवतात, कौतुक एकाच ठिकाणी मसन वाट्यात. ती बी पीठ उचतर लय भारी बोलतात राव लोक, हे लय चांगले जगले. खालचे म्हणतात गप. एकट्याने गावचा सप्ताह बंद पाडला होता. मेलय ती लय बरं, अख्ख्या निम्या गावाची भांडणं एकट्यामुळे. गावात चौकात बसून फक्त ह्याच्या त्याच्या लावा लाव्याच केले, ह्यानं दुसरं काय. म्हणजे ह्याचं तोंड म्हणजे जवळजवळ गावचा कुचरा वाटाच होतं. मेलय गाव सुखानं जगल, गप मर. आणि तुला गप मारायचं नसेल तर तू बी निघ बरं त्या संग. पण हे कौतुक कुठपण माहिती का बाबा, फक्त पीठ उचतर. एकदा का पिटून माघारी फिरले, अरे भंगार होता ते. बरं झालं मेलं. ही जगाची रीत एक वाक्य लक्षात ठेवा, जब तक जिंदा आहे तब तक निंदा आहे. फक्त एक वाक्य, ऐकावे जनाचे करावे. आपल्या सत्सद विभूतीचा वापर करा, जन्म सपत. बाबा नाही तरी लोकांना कोणा सोडलं नाही. एखाद्याने पांढरी गाडी घेऊ द्या, लोक म्हणतात काळी घ्यायला पाहिजे. एखाद्याने काळी घेऊ द्या, लोक म्हणतात पिवळी घ्यायला पाहिजे. एखाद्याने पिवळी घेऊ द्या, लोक म्हणतात निळी घ्यायला पाहिजे. एखाद्याने निळी घेऊ द्या, लोक म्हणतात सिल्वर घ्यायला पाहिजे. काय काय ह्याच्या पुढची बिल्ड क्वालिटीच खराब आहे, धडाकली की फुटती. काय काय त्याच्या पुढची ॲव्हरेजच नाही. त्यातला एक जण मी पकडला, म्हणलं आपल्याकडे काय, तो म्हणला सायकल आहे. सायकल म्हणलं तिच्या टायर खाली जीव दे. कौतुक कर ना, तुझ्याकडे फॉर्च्युनर आहे, तुझ्या मित्रानं शिफ्ट घेतली, तू कर जळ. तुझी 50 लाखाची त्याची 10 लाखाची, तू गप मर ना. आणि सध्या सगळ्यात मोठा रोग झालाय माणसाला, जळका. औषधच नाही याला, नुसती जाळ 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 चालली. लय जाळ करू. आमच्या गावात एक जणाच्या पोटात दुखायला लागलं बाबा. आका महाराष्ट्रातलं दवाखाना पालट्या घातलं, पण राहिनं दुखायचं. मग शेवटी एका डॉक्टर नाही चाललं, कवापासून दुखत आहे तेव्हा मला शेजारच्या 3रा मजला चढवल्यापासून. आता कसं दुखायचं राहिण्याचं लय जावर. काय काय ह्याच्या पुढची हप्त्याव घेतली असेल. अरे हप्त्याव घेऊ दे, नाही तर सप्त्याव घेऊ दे. तू गप मर की लय पुल काढत एका हप्ताभर पण गप मर. नाहीतर मी आमच्या सप्त्यावलेच आहेत ना, लय पुल काढत हप्ताभर. काय काय त्याच्या पुढे लय जावर बो लोकांचं. आणि कुणाला लोक कुणाला सोडत नाही. आम्हाला तरी काय लोक नीट बोलतात का काय. असे आम्ही सगळे जर लय पांढरे कपडे घालून निघालो, लोक म्हणतात आले वाटतं बगले आता. म्हणजे आम्ही बघलेत वय. एक जण तर मला डायरेक्टच म्हणला लयच बगल्या वाण निघालाय. म्हणलं मग वंगान टाकी तू अंगावर. आता जसं कळतंय तसं मी कीर्तन करतो, लोक नीट बोलत नाहीत. महाराज लयच लहानपणी कांबार आवडलाय, मग नाही आवडतो. आणि एखादं उतरवायत परमार्थ लागलं त्याला बी नीट बोलत नाही. आता थोड्यासाठी कशाला येड्यावानी करायचं आता. म्हणजे परमार्थ करणं येड्यावानी करत नाही का. काय बोलतात लोक सांगताच नाही. बाबा कुणाच्या नादी लागाव, बेवड्याच्या नाही रे. 100 इडी बरी, पण एक बेवडा आपल्यासारख्याला बोलू देतो. अशी टॉप 10 मधली महाराज 100 पुढे बसायचं, एक अर्धी चपटी पाजून असा आमच्या सोडायचा, ते आम्हाला बोलू देत नाही. अय बुवाय
त्याला काय माहित माझा आवाज बोलायला असतो. ऐ महाराज आहे तुझ्यात लय धमक आहे ना, मग रैलय आरती संपून दाखव त्या बा. तुझी आरती संपय आम्ही गीता गाता ज्ञानेश्वरी पाठ केली का? तुझी आरती संपय आम्ही आळंदी पंढरपूर काशी केली का? तसलंच मला परवा भेटलं. कुठे म्हणलं आज खेळ बघ आता खेळ. म्हणजे आम्ही काय डोंबारी का कोणाची का जुगार खेळतो का पत्ते खेळतो? लयच अवघड आहे. लोकांचा नियम आहे त्रास देणं. त्या गवळीला अहंकार झाला आणि गवळीने सांगितलं फक्त त्याला म्हणा माझ्या घरी येऊन दाखव. आणि बाबा सहनच नाही झालं देवाला. म्हणलं गिरं पेंड्याकडे नंबर टिपून रात्री गेले दही दुपत खालं आणि येताना चॅलेंज लक्षात आलं. नेमकी दोघं झोपलेली होती. नवऱ्याची दाढी हिच्या बिनीची गाठ बांधली बाहेर आला आणि नेमकी पहाट झाल्याबरोबर ह्याच्या दाढीला हिसका बसला. ए म्हातारे दाढीला हिसका मारती बाई ग मरणार झोपू दे ना. झोपलंय बिचार तर. ए मी कधी मारली बाबा? लाईट लावली बघितली तर ह्याच्या दाढीची तिच्या विनेची गाठ. कापाय गेले कापाना, सोडाय गेले सुटाना, जाळाय गेले जाळाना. त्यांच्या लक्षात आलं देवाशिवाय कार्यक्रम कुणी केला नाही. बाबा 8 वाजल्या तरी घर उघडाना. बाहेरची म्हणली होय र ठाकेला तर पहाटे 5 वाजताच उठायची सवय. मेला बिला का काय अजून बाहेर याय नाही. सखी तर पहाटे 4 वाजताच उठती. मिली का काय बाहेर याय नाही. आणि दरवाजा फोडल्यान बघितलं तर आत्ता माशा ह्याची दाढी तिच्या विनेची गाठ. ह्यांनी प्रयत्न केला सुटाना जळाना कापाना. बाहेर आणले देवाकडे वरात निघाली. पण वरात कशी निघाली माहिती का? गडी होता 3 फुटाचा आणि बायको होती 7 फुटाची. आता कशी गंमत झाली असेल? तमाशा काही नीट असेल का? ऐकायचं का तमाशा तुम्हाला? ऐका. गवळण गरगर गिरक्या मारी यशोदे म्हणती ना तुझा असा नाही बघ माझी अवस्था काय केली. देवानं नेमकं बघितलं आणि देवानं आईला सांगितलंय आई मला पण बाहेर यायचंय, मला पण बाहेर यायचंय. चल ना. म्हणलं चलत नाही काकव यायचंय. काकव हो कारण देवाला माहित होता बाहेर तमाशा काय चालू आहे. देव बाहेर आले. देवानं तमाशा बघितला. गवळण शिरण झाली. अहंकार गलित झाली आणि अहंकार गलित होऊन देवाला सांगितलं देवा परत हे करणार नाही पण अशी चेष्टा करू नको. बाबा एका गवळण्याचं कटाळी पण दुसरी गवळण म्हणजे नकनकच केलंय काट्यानं. झालंय आपलं शेवटचं उदाहरण. दुसरी गवळण म्हणजे नकनकच केलंय काट्यानं. गावात राहायचंच नाही गाव सोडून जायचं. आणि गाव सोडून जायचं म्हणल्याबरोबर तिनं नवरा फितावला. बाबा गाडी झुपली. गाडी झुपून गावाच्या बाहेर अशी डोंगराळ भागात गेली. आणि जशी डोंगराळ भागात गेली का तसं देवानं योग माहीत तिला ताण लावली. देव म्हणले जर असं प्रत्येकच जर गाव सोडून जायला लागलं तर मग आपली पाटीलकी डोक्यात येईल. गाव सोडून जाऊ द्यायचं नाही. आणि योग माहीत ताण लावली. तिनं नवऱ्याला सांगितलं ऐ ताण लागली. तो म्हणला हित अरे चित पाखरून नाही हिथून पाणी कुठून आलं. काही झालं तरी पाणी प्यायल्याशिवाय 1 मिनिट सुद्धा मी जगू शकत नसती. 1 मिनिट सुद्धा जगू शकत नाही. चालते म्हणला. बाबा त्यानं बैलगाडी सोडली. बैल सोडली ती काय म्हणतात त्याला काय म्हणतात ज्वाला काय असतं खालून ती दुर्या लावल्या. हा दांड्या त्या लावल्या. हा दांड्या लावल्या आणि दांड्या लावून जूस सोडून बैल सोडून ती रानात गेलं. बैल बांधली ती कळशी घेऊन पाणी आणायला गेलं. पण जसं पाणी आणायला गेलं का तसं देवानं हिच्या नवऱ्याचं रूप धारण केलं. पाणी आणलं थंडगार. हिला पाजलं. बैल झुपलीन. गाडी हाकायला सुरुवात केली. गाडी हाकताना एकच सांगितलं ऐ ऐक ह्यो भाग असा आहे. त्या भागात सगळी माणसं सारखीच दिसतात. आता एखादा येईन तुला माझी बायको म्हणन. तो म्हणेन मी तुझा नवरा आहे. तो म्हणायचं नाही मोगलाय माजली का कोणी बी मला बायको म्हणीन. जमत असतं का? हाणायची नाही का? सँडल नाही का? ऐ लय हानीन लय हानीन मारून टाकीन लय हानीन. अशी देवाने टीम केली. फुल फुगावली. आणि फुल फुगवल्याबरोबर बाबा गाडी अर्धा किलोमीटर पुढे गेली. आणि जो ओरिजिनल नवरा होता का ती पाणी घेऊन आला. आणि त्यानं गाडी चाललेली बघितली. आणि गाडीच्या माग पाहायला लागला. ऐ गाडी माझी बायको माझी चाललंय कोण घेऊन. ती बायको म्हणली ऐ हानीन मला बायको म्हणतो काय बघ माझा नवरा पुढे असं कुणी येईन. बायको म्हणी सँडल आणि तोंड लय हानीन जमायच नाही. अरे पण लगा बायको माझी. आणि त्या पुढच्याने वळून बघितलं. अयो म्हणला माझा चुलत का सावत्र भाऊ येऊ म्हणला. शिव मायासारखं दिसतंय. माझ्या बापाने सांगितलं नाही मला भाऊ आहे म्हणून कधी. आणि बाबा दोघाची भांडणं झोपली. आणि भगवान श्रीकृष्णाला खाली वडलं म्हणजे बहुरूपी भगवान श्रीकृष्णाला खाली वडलं. भांडणं सुरू झाली. त्याच्या छातीवर बसला. छातीवर बसल्याबरोबर तिसऱ्या भगवंतानं तिसरं रूप धारण केलं. परत गाडी चालू.
भगवंतानं तिकडे बघितलं, ऐ दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. दोघं परत त्याच्या मागे पळायला लागली, त्याला खाली वाढलं, दोघं त्याच्या पाठीवर बसली, परत हाणायला सुरुवात केली. परत देवानं चौथं रूप धारण केलं, परत गाडी चालू, ऐ चौथी. अशी करत 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 गाडी पुन्हा गोकुळात आली. आणि गोकुळात आल्यानंतर राहिला फक्त देव आणि तिचा ओरिजिनल नवरा. आणि दोघांची भांडणं सुरू झाली. वाद गेला नंदबाबा पुढे. आणि नंदबाबाला भगवान श्रीकृष्ण म्हणायचे बायको, भगवान श्रीकृष्ण म्हणजे बहुरूपी भगवान श्रीकृष्ण म्हणायचे. बायको माझी, ओरिजिनल म्हणायचं बायको माझी. नंदबाबानं काय युक्ती लावली, 70 फूट खोल आणि 70 फूट रुंद खड्डा खाणला. आणि म्हणले ज्याची बुडी ह्याच्या पलीकडे जाईल का त्याची बायको. ज्याची ओरिजिनल होतं का ते असं खड्ड्याकडे बघायचं. नगच नगच आपल्याला नगच. ती बॅट बॉल माहिती ना तुम्हाला, बॅट बॉल ती चेंडू टाकणं काय करतं बघा. असं खड्यापाशी जाऊन बसायचं. आधी अवसान घ्यायचं, असं पळायचं 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 आणि खड्यापाशी येऊन बसायचं. एकदाच बाबा थांबलं, म्हणला नगच बायको नगन खड्डा नकन काही नक, मेल्याव काय घेता बच्चेंगे तर ओढ लढेंगे म्हणला. दुसरी करता येईल पण मेल्याव घेता कुणाची म्हणला. ही बी जायची ना आयुष्य बी जायचं. बाबा त्यानं राजीनामा दिला आणि भगवान श्रीकृष्ण फक्त पाय हितून असा केला, डायरेक्ट असा केला. जसं पलीकडे खड्याचं गेला का तसं नंदबाबांनी सांगितलं, ऐ जा म्हणलं घरी तू निघ. मला माहिती पोरग माझंच आहे, माझ्या पोराशिवाय हे कुठं कुणीच करू शकत नाही. ज्याची ओरिजिनल होती का त्याला बोलावलं, म्हणले घेऊन जा. पण भगवान श्रीकृष्ण त्यांना आडवे गेले आणि सांगितले, हे बघ आता सोडलंय, परत जर गावाच्या बाहेर कुठं जायचा केला तर मग गाठ माझ्याशी. मग काय काय करीन सांगता येत नाही मला, काही बी जमतं, गप मारायचं चालतंय म्हणली. अहंकार गलित झाली. असा देवानं अनेकांचा अहंकार घालवला. आणि मग हळूहळू यशोदेला कळालं आपलं पोरग खरंच खोड्या करायला लागलंय. आणि मग कृष्णा सांगितलं जवळ घेऊन, ए कृष्णा बास आई रे मी तुझी, आता आई तुझी मी देवा. अरे रोज तुला लोक नाव ठेवतात, रोज तुझी भांडणं घेऊन येतात, तरी आई रे मान खाली घालावं लागते रे देवा. आतापासून एक काम कर, तुझी शाळा चालवली. पण शाळा काय, गाया राखायला जायचं. आणि सगळ्या गोपालांना सांगितलं, अरे तुम्ही गाया घेऊनच सारी गोपाळ रानात या, रानात या तुम्ही, वनात या. बाबा सगळ्याला वनात बोलावलं आणि खेळ सुरू झाले. हमम पोरा हमामा, हमम पोरा हमामा, हमम पोरा
प्रकारचे खेळ सुरू झाले आणि खेळता खेळता दुपारच्या 12:30 वाजून गेल्या. अय महाराज कधी केलतं का नाही कीर्तन? बस की आता आता भुका लागले ना. अय देवा कधी खेळला होता का नव्हता? आता बस तिथं बी चालू झालं. देवा आता बस खांदी भार पोटी भूक काय देवा आता खेळायचं बा झालं. आता टाइम झालाय चला म्हणते आता आना शिदोऱ्या. सगळ्याच्या शिदोऱ्या आणल्या. कुणाची रजगुणाची, कुणाची तमगुणाची, कुणाची सत्वगुणाची, सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि प्रथम तो काला भगवान श्रीकृष्णानं गोपाळांसहित यमुनेच्या तीरावरती केला. गोपाळ कृष्ण भगवान की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली. झालंय आपलं कीर्तन. शिवजयंती अगदी 10 दिवसावरती येऊन ठिपली आणि माझं रोजच्या कीर्तनात बाबा कीर्तन कसंही असू द्या पण 5 मिनिटं मी शिवाजी महाराजांना दिल्याशिवाय कीर्तन संपत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक घराघरात गेले पाहिजेत. आज छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मंदिर नसतं. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्या अंगणात तुळस नसती. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मंदिरावरती कळस नसते. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित नसतं. आज हे सगळं कोणामुळं घडलंय तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आहे. ऐका गड्या, ओम म्हटल्यानंतर शांती मिळते. ओम म्हटल्यानंतर शांती मिळते. रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं. पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं. अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं. अरे ऐकून जा, वाऱ्याचा वेग जास्त नव्हता, वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता. अन्याविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता. असा जिजाऊ साहेबांचा एक लाखात एक नाही जगात एक होता. अरे बायकोच्या इच्छेसाठी महाल, राजमहाल, ताजमहाल बांधणारे अनेक राजे होऊन गेले पण आईच्या इच्छेसाठी उभा स्वराज्य निर्माण करून गेले एकच राजे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या जगात सर्वात मोठे 19 राजे होऊन गेले. त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा आमचा अभिमान आहे, हा आमचा स्वाभिमान आहे. आणि लोक आम्हाला म्हणतात महाराज शिवाजी महाराज काय कीर्तनात सांगायचा विषय का? मग सासू सुना काय कीर्तनातला विषय का? उलट बाबा सासू सुना सांगण्यापेक्षा प्रत्येक कीर्तनकारांना कमीत कमी 10 मिनिटं छत्रपती शिवाजी महाराज सांगायला पाहिजे. कारण एकच राजा असा या जगात होऊन गेला. कसा ऐकायचा आहे? एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं माझ्या शिवाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं निर्माण केले शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. चिंतामण
शांत कसा राहील आता ऐका द्या थांब जाऊन द्या अजून 5 मिनिटं आता हा आता शांत कसा बसेल मी इतकं वातावरण गरम केलंय म्हणले आता ऐका प्रतापगडच्या पायथ्याशी खाण म्हणून वाचले शिवाय आणि निश्चित अफजल खानला श्याम बसलेला आणि निश्चित वेळेनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आओ शिवाजी हमारे गले लग खान हाथ मारी लो हंसी खान हाथ मारी लो हंसी अफजल खानाचा पराभव आणि आम्हा हिंदूंचा विजय झाला प्रतापगडचे
बास करायला पाहिजे. ही फक्त झलक आहे. पिक्चर अभी बाकी आहे. ती निवांत असल्यावर कधी आता ऐका. आज काल्याचं कीर्तन आहे बाबा. कंबर सोडली मग सगळे पराक्रम धावले. आधी काला पूर्णपणे यशस्वी केला. निश्चित जाता जाता फक्त अर्ध्या मिनिटाची सूचना आहे. कर्जत तालुक्यात अहिल्यानगर जिल्ह्यात गणेशवाडी नावाचं माझं शेवटचं गाव आहे. पुणे सोलापूर नगरच्या बाउंड्रीवरती मी राहतो. सिद्धटेक गणपती अष्टविनायकपैकी एक आमच्या गावात आहे. ते जवळजवळ माझ्या गावात जसं अयोध्येत प्रभू रामचंद्राचं मंदिर झालंय तसं माझ्या घरी विश्वसंत ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबाराय पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब संत सद्गुरू बाळूमामा छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांचं जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचं मंदिर उभा राहते. जवळजवळ ते चिंतामण महाराज काम पूर्णत्वाकडे गेलंय. आतापर्यंत जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च केलाय. राहिलेत फक्त 20-25 लाख. बाबा शासन 1 मिनिटात सगळा खर्च राम मंदिराचा पारित करू शकत होतं. पण त्यांना माहित होतं हा अस्मितेचा प्रश्न प्रत्येकाच्या घरातून 1 ना 1 रुपया यायला पाहिजे. माझी इच्छा आतापर्यंत मी खर्च करत आलो. 1 वर्षामध्ये मंदिर पूर्ण होताच नेलंय. पण मला वाटतंय की मला कदाचित शेवटी अहंकार येऊ नये की मी मंदिर बांधलं. म्हणून माझं एक तत्व आहे. मी प्रत्येक कीर्तनात त्या मंदिरासाठी फुल नाही फुलाची पाकळी मागत असतो. खूप मोठं धर्मकार्य चालू आहे. एक अनाथ आश्रम जूनमध्ये चालू होतंय जिथं कुठल्याच मुलाला राहायला फी नाही, खायला फी नाही. संस्था स्थापन होती जिथं कुठल्याच मुलाला राहायला खायला फी नाही. बाबा माझं स्वप्न होतं एखादा ऑफिसर होणं. पण ते माझ्या नशिबात नव्हतं. मी ते सांगत असतो रोजच्या कीर्तनात पण आज माझ्याकडे वेळ नाही. नशिबात नव्हतं एखादा ऑफिसर होणं. पण या नारदाच्या गादीवरून तुमच्या गावातून शपथ घेऊन सांगतो येत्या 15 वर्षात माझ्या संस्थेतला एक तरी मुलगा ऑफिसर असणार म्हणजे असणार. खूप मोठं धर्मकार्य चालू आहे. माझं पाकिट एवढं नसतंय बरोबर ना सरपंच साहेब. माझं मानधन बी काय एवढं नसते. फक्त एक विनंती इथं आलेल्या प्रत्येकाला 100-200 रुपये आपण रोज कुठं नाही कुठं घालवत असतो. रोज कुठं नाही कुठं जात असतात. तुमचा सप्ताह एवढा मोठा आहे. सप्त्याची वर्गणी आधी द्या आणि दिली असेल तर निश्चित वाटत असेल विकास महाराजांच्या कार्याला आपली फुल नाही फुलाची पाकळी जावी तर कंप्लीट 10 मिनिटं कीर्तन झाल्यानंतर मी या ठिकाणी बसलेला असेल. वाटत असेल तुम्हाला द्यावं तर निश्चित द्या. आणि जर बाळूमामाला दिलं तर नारदाच्या गादीवरून शपथ घेऊन सांगतो त्याच्या 1000 पटीनं बाळूमामा तुम्हाला दिल्याशिवाय राहायचं नाही. कारण मी ते अनुभव घेतलाय. जी टॉकीजला रोज सकाळी 10 दिवस माझी बाळूमामाची कथा चालू होती. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं होतं. मला बाळूमामाची गाणी पण म्हणायला सांगितली होती. पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही त्यामुळे मी आता थांबतोय. निश्चित 10 मिनिटं कीर्तन झाल्यानंतर मी या ठिकाणी असेल. निश्चित फुल नाही फुलाची पाकळी तुम्ही द्याल अशी अपेक्षा करतो. कारण देवाचा नियम आहे. देव एका हातानं घेतो आणि हजारो हातानं दिल्याशिवाय राहत नाही. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. शेवटी काल्याचा अभंग होईल आणि कीर्तनोपी सेवेला पूर्णविराम होईल. तुकाराम 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 तुकाराम. खऱ्या अर्थानं आज तरुण मंडळी आपल्या गावातली हा सप्ताह करतायत. तरुण मंडळी पुढाकार घेऊन हा सप्ताह करतायत. आणि निश्चित तुम्हाला सर्व वयस्कर माणसांना मी धन्यवाद देईल. कारण तुम्ही सगळं तरुणांच्या हाती दिलंय. एकदा त्या सगळ्यांसाठी वयस्कर माणसांसाठी टाळी आणि आता तरुणांसाठी जरा जोरदार टाळी. कारण आपल्या कालवी गावातला तरुण भगवंताच्या कीर्तनात येऊन बसतोय. भगवंताच्या कीर्तनात नाचतोय. भगवंताच्या कीर्तनात आनंद घेतोय. निश्चित गायक मंडळी वादक मंडळी जर या काळात या गावातला तरुण मंडळ कीर्तनात येऊन बसत असेल तर कालवी गावाचं भविष्य काय असेल हे आज आपल्याला सगळ्याला बघायला मिळतंय. निश्चित तुम्हा सर्वांचं भविष्य उज्ज्वल आहे हे नारदाच्या गादीवर सांगितल्याशिवाय राहणार नाही. या सप्ताहाला शुभेच्छा देत असताना एकच बोलेल जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत हा सप्ताह असाच अविरतपणे चालत राहावा. आणि अगदी सिन्नर तुमच्या परिसरामध्ये या तालुक्याची या सप्त्याची तालुक्यात नव्हे जिल्ह्यात तुमच्या नाशिक चर्चा व्हावी एवढंच मागणं यादव बाबांच्या चरणी करतो. थांबतो.